बातमी आहे नाशिकमधून। 15 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकांची अचानक तब्येत बिघडली। यावेळी आमदार हिरामण कोसकर आणि मनसे नेते दिनकर पाटील यांनी प्रकृती बरी नसलेल्या आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांनी त्यावर उपचार घेण्यास नकार दिलेला आहे। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासोबत फोनवर आमदार हिरामण कोसकर आणि दिनकर पाटील यांचा जो संवाद झालाय त्यावर आंदोलनावर तोडगा काढण्याचं त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलंय। गेल्या 15 दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालय आणि ईदगाह मैदान येथे हे आंदोलन सुरू आहे। आदिवासी आश्रम शाळेतील 1791 बाह्य स्त्रोतद्वारे भरले जाणारे शिक्षक पदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आश्वासन दिलं आम्ही, आमचा प्रयत्न चालूच आहे, पहिल्या दिवसापासून चालू आहे। आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादाला 2 वेळेस तिसऱ्यांदा भेटलो। दादांना सगळी वस्तुस्थिती मांडली। अन्न व औषध मंत्री जिरोळ साहेबांनी तर राज्यमंत्र्यांच्या तुमच्या समक्ष बोललो आणि त्या दिवशी अजितदादांनी कॅबिनेट मंत्र्यांना पण बोलवलं की ते आपल्याला करावं लागेल। फक्त ते 2 दिवसापूर्वी अधिवेशन संपलं आणि आज मुख्यमंत्री महोदयाचा आणि उपमुख्यमंत्री अजितदादाचा दोघांचे वाढदिवस आहे। तुम्हाला माहिती वाढदिवस कोणाचा असो कार्यकर्ते करायची इच्छा जरी नसते